ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांची आज ईडी चौकशी. कोरोना काळामधील बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी ईडीचे समन्स. संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊतांनाही ईडीचे समन्स. आज चौकशीला हजर राहण्याचे आदेश. संदीप राऊतांवर खिचडी घोटाळ्याचा आरोप. आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक. येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये जागावाटपाचा निर्णय होईल. काँग्रेस नेते नाना पटोलेंची माहिती. बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार नाहीत, मात्र वंचितचं शिष्टमंडळ बैठकीला उपस्थित राहणार. काँग्रेसनं राज्यामध्ये स्वबळावर लोकसभा लढवली तर अर्ध्या जागांवर डिपॉझिट जप्त होईल. 15 दिवसांमध्ये मवियाचं जागा वाटप ठरलं तरच ते वाचतील. जागा वाटप ठरलं नाही तर त्यांचे इंडिया आघाडीसारखे हाल होतील. जागा वाटपावर प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. राज्यसभेच्या 6 जागांसाठी भाजपला 3 जागा तर काँग्रेस, अजित पवार गट आणि शिंदे गटाला प्रत्येकी 1 जागा. विधानसभेमध्ये संख्याबळ कमी असल्यानं ठाकरे गट आणि शरद पवार गटाला राज्यसभेमध्ये एकही जागा नाही. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी आज मुंबईमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली. ओबीसी आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्याबाबत बैठकीमध्ये चर्चा होणार. बबनराव तायवाडेंना बैठकीचं निमंत्रण नाही. 5 फेब्रुवारीपासून राज्यभरात ओबीसी महाएल्गार यात्रा. मराठवाड्यापासून ओबीसी महाएल्गार यात्रेला सुरुवात होणार. छगन भुजबळांचा मुंबईतल्या बैठकीमध्ये यात्रेला हिरवा कंदील. अहमदनगरमध्ये 3 फेब्रुवारीला ओबीसींचा महाएल्गार मेळावा. छगन भुजबळांसह ओबीसी नेते मेळाव्याला उपस्थित राहणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक. बैठकीमध्ये केंद्र पुरस्कृत महत्त्वाच्या योजना, प्रधानमंत्री आवास योजनांचा आढावा घेणार. अजित पवार गटाची आज मुंबईमध्ये बैठक. बैठकीमध्ये राज्यसभेच्या जागेवर चर्चा होण्याची शक्यता. भुजबळांच्या मराठा आरक्षणावरील भूमिकेवर सुद्धा चर्चा होणार. मनोज जरांगे पाटील आज रायगडावर जाणार. रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार. जात बदलून मराठा नाव पुसून आपल्याला आरक्षण पाहिजे का? भाजप नेते निलेश राणेंचा सवाल. मराठ्यांच्या नोंदी कुणबी समाजामध्ये सापडल्या पण नाव मराठा आरक्षण. निलेश राणेंचं ट्विट. मोडी लिपीमधील मराठा कुणबी नोंदींची तपासणी रखडली. 1861-62च्या काळामध्ये मोडी लिपीमध्ये अनेक कुणबी नोंदी. मोडी लिपीमधील तज्ज्ञ नसल्यानं कुणबी नोंदींची तपासणी बारगळली. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणामध्ये आज सुनावणी. कोर्टाकडून विधानसभा अध्यक्षांना 2 आठवड्यांची वेळ. 15 फेब्रुवारीपर्यंत निर्णय घ्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश. राहुल नार्वेकरांची निवड म्हणजे चोराच्या हाती तिजोरीच्या किल्ल्या. पक्षांतर बंदी चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी निवडीवरून यशोमती ठाकूरांची नार्वेकरांवर खोचक टीका. उद्यापासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. उद्या सकाळी 11 वाजता राष्ट्रपती दोन्ही सभागृहातील सदस्यांना संबोधित करणार. नव्या संसदेमध्ये राष्ट्रपतींचं पहिलं अभिभाषण होणार. 1 फेब्रुवारीला अंतरिम बजेट सादर होणार. आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल. महापालिका अधिकाऱ्याला शिवीगाळ पडली महागात. आशानगरमधील पाण्याच्या टाकीच्या उद्घाटन प्रसंगी धंगेकरांकडून शिवीगाळ झाली होती. कोल्हापुरामध्ये मनसेच्या 300 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. विनापरवाना बाईक रॅली काढल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई. पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांचा अतिउत्साहीपणा अंगलट. ख्वाजा युनूस कोठडी मृत्यू प्रकरणामध्ये माफीचा साक्षीदार होऊ द्या. सचिन वाझेची विशेष न्यायालयाकडे मागणी. घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी ख्वाजा युनूसच्या कथित कोठडी मृत्यूचं प्रकरण. मुंबई पुणे दुर्गती मार्गावर आज गॅन्ट्री बसवण्यासाठी ब्लॉक. दुपारी 12 ते 2 वेळेमध्ये ब्लॉक असणार. कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा आज बंद. जलशुद्धीकरण केंद्रामधील यांत्रिकी उपकरणाच्या दुरुस्तीमुळे पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार. भाविकांची वाढती गर्दी पाहता तुळजाभवानी मंदिर संस्थानचा मोठा निर्णय. प्रत्येक मंगळवार, शुक्रवार, रविवार आणि पौर्णिमेच्या दिवशी पहाटे 1 वाजता मंदिर उघडणार. सिद्धिविनायक मंदिराला जाण्यासाठी दर 5 मिनिटांनी बेस्ट बस उपलब्ध असणार. दादर पश्चिमवरून एसी मिनी बस सुटणार. शिवजयंतीच्या दिवशी शिवनेरीवर अतिमहत्वाच्या व्यक्तींबरोबरच सामान्यांना दर्शन घेता येण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना. किल्ल्यावर वायफाय यंत्रणा बसवण्याचाही प्रस्ताव. वांद्रे वर्सोवा सी लिंक 2027 अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता. जुहू जोड मार्गामध्ये बदल झाल्यानं कामाला विलंब. कंत्राटदाराकडून 1 ते 1.5 वर्षाच्या मुदतवाढीची एमएसआरडीसीकडे मागणी. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून गर्भाशयाच्या कर्करोगावरील लस. येत्या 6 महिन्यामध्ये लस सरकारकडून ही लस उपलब्ध होणार. सायरस पुनावाला यांची माहिती. मुंबईमधल्या कुलाबा वांद्रे शिप्स भुयारी मेट्रोचा पहिला टप्पा एप्रिल महिन्यामध्ये सुरू होण्याची शक्यता. मेट्रोचा पहिला टप्पा आरे ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स असणार. अमेरिकेमध्ये मराठी शिकणाऱ्या मुलांना बालभारतीकडून पाठ्यपुस्तकं. उत्तर अमेरिकेमधल्या बृहन महाराष्ट्र मंडळामार्फत पुस्तकं पुरवली जाणार. शिक्षण विभागाचा निर्णय. 10वीचे हॉल तिकीट बुधवारपासून मिळणार. हॉल तिकीट 31 जानेवारीपासून शाळांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध होणार. हॉल तिकीटसाठी विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क न घेण्याच्या शिक्षण मंडळाच्या सूचना.
पुणे मेट्रो स्थानकांची नावं बदलण्यासाठी प्रशासनाकडून नवी समिती. मेट्रो स्थानकाची नावं बदलण्यासाठी 40हून अधिक प्रस्ताव. पुणे जिल्ह्यामध्ये प्रथमच अवसारी बुद्रुकमध्ये डिजिटल सेन्सॉरच्या मदतीनं बैलगाडा शर्यत. निर्णय पारदर्शक पद्धतीनं होण्यासाठी बैलगाडा शर्यतीमध्ये सेन्सर घड्याळाचा वापर करण्यात येणार. साताऱ्याच्या कराडमध्ये ईव्हीएम विरोधात भारतीय बौद्ध महासभेचं तहसील कार्यालयासमोर आंदोलन. ईव्हीएम विरोधात तहसीलदारांनी निवेदन दिलं. पिंपरी चिंचवड शहरामधल्या 3 लाख घरांचं सर्वेक्षण पूर्ण. सर्वेक्षणाची गती वाढवण्यासाठी आणखी 280 कर्मचाऱ्यांची नियुक्ती. येत्या 2-3 दिवसांमध्ये सर्वेक्षण पूर्ण होण्याची शक्यता. नाशिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर सर्वेक्षणाची जबाबदारी. आतापर्यंत नाशिक शहरामध्ये 3.5 लाख घरांची छाननी. गोंदियामधल्या नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानामध्ये पर्यटकांसाठी दुहेरी पर्वणी. अनेक प्राण्यांचे दर्शन होत असल्यानं पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण. बछड्यांसोबत फेरफटका मारताना कॅटरीना वाघिणीचं पर्यटकांना दर्शन. बोर व्याघ्र प्रकल्पातील वाघिणी आणि बछड्यांच्या दर्शनामुळे पर्यटक सुखावले. पुणे मार्केट यार्डमध्ये लाल कांद्याची मुबलक आवक. कांद्याच्या दरामध्ये पुन्हा मोठी घसरण. किरकोळ बाजारामध्ये कांदा केवळ 20 रुपये किलोनं. शेतकरी हवालदिल. नांदेड जिल्ह्यामध्ये ऊसाची योग्य उगवण होत नसल्यानं ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल. 15 ते 16 महिन्यांचा कालावधी उलटूनही तोडणी होत नसल्यानं उत्पादनामध्ये घट. केळीच्या दरामध्ये 300 रुपयांची घसरण. नांदेड जिल्ह्यामधले शेतकरी अडचणीत. शेतकऱ्यांची हमीभाव देण्याची मागणी. गोंदियामध्ये 2 दिवसांमध्ये धान खरेदीची मुदत संपणार. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 17 लाख क्विंटल धान खरेदी कमी. आतापर्यंत केवळ 23 लाख क्विंटल धान खरेदी. पुणे मार्केट यार्डमध्ये हंगामपूर्व जांभळाची आवक. 1 किलो जांभळाला 600 रुपयांचा उच्चांकी भाव मिळाल्यानं शेतकरी सुखावला. परभणीमध्ये आजपासून कापूस खरेदी पूर्ववत. कापूस खरेदीदार आणि हमाल युनियनमधील वाद बाजार समितीच्या मध्यस्थीनं मिटला. परभणीमध्ये थंडी वाढल्यानं गहू पिकाला पोषक वातावरण. गहू पीक बहरल्यानं शेतकरी समाधानी. शेतकऱ्यांना गहू, तूर आणि हरभऱ्याच्या उत्पन्नावर आशा. डोंबिवलीमध्ये प्रेमाच्या आड येणाऱ्या पतीची पत्नीकडून प्रियकराच्या मदतीनं हत्या. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाला दगडानं बांधून विहिरीमध्ये फेकलं. पोलिसांकडून घटनेची 24 तासात उकल. पत्नीसह प्रियकराला अटक. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झूंचं सरकार अडचणीत. विरोधी पक्ष मालदीव डेमोक्रेटिक पार्टीची मुइझ्झू सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्याची तयारी. नॅक मूल्यांकनामधून श्रेणी पद्धत हद्दपार. बायनरी पद्धत लागू. शिक्षण संस्थांची माहिती सादर करण्यासाठी वन नेशन वन डेटा प्लॅटफॉर्म लागू करण्याचा निर्णय.